वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे महायुतीच्या उमेदवारासंदर्भामध्ये। महायुतीचे उमेदवार 24 तासात जाहीर होणार। शिवभटाच्या आव्हानाला प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद मेळाव्यातून बुलढाणा जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना समोरासमोर येऊन लढण्याचे आव्हान दिले होते। हे आव्हान खासदार प्रतापराव जाधव यांनी स्वीकारले आहे। दरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। पाहूया। उद्धव ठाकरेंनी आज बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि मेकर शहरामध्ये या ठिकाणी जनसंवाद मेळावे घेतले। मात्र अजूनही महाविकास आघाडीचा बुलढाणाच्या लोकसभेचा उमेदवार कोण असेल ते अद्याप जाहीर केले नाही। विद्यमान खासदार आहेत महायुतीचे ते सहभागी पक्ष म्हणून मित्र पक्ष म्हणून देखील आहेत। खासदार साहेब, का उशीर होतोय महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यासाठी, काय सांगा? ते बघा, महायुतीचे जवळपास सगळे उमेदवार आमच्या नेत्यांनी जवळपास ठरवून ठेवलेले आहेत। तडजोडीच्या काही त्या ठिकाणी भूमिका घ्याव्या लागतात आणि म्हणून हा थोडाफार उशीर झालेला आहे। पण येणाऱ्या 24 तासामध्ये महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेले असतात। महाराष्ट्रातलं मिशन 45 मध्ये आमचा भाग असेल आणि 400 पार मध्ये सुद्धा बुलढाणा जिल्ह्याचा खासदार असेल। निश्चितच 400 पार मध्ये बुलढाणा जिल्ह्याचा महायुतीचा खासदार प्रफुल्ल खंदारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।